ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. श्रोते हो, आज मी तुम्हाला अशा एका अलौकिक रहस्याची कथा सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर माणसाच्या मनातील दारिद्र्याची भीती कायमची नष्ट होऊन जाईल. या विश्वाच्या पाठीवर काही अशा नशीबवान आणि पुण्यवान जीवांची मालिका आहे, ज्यांच्याकडे पाहून प्रत्यक्ष कुबेरही नतमस्तक होतो. ही कथा केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही, तर हे एक असे दिव्य अस्त्र आहे, जे तुमच्या जीवनातील कष्टांच्या अंधाराला चिरून प्रकाशाचा मार्ग दाखवेल. ज्यावेळी ब्रह्मांडात अंधार दाटून येतो आणि माणसाला वाटते की आता सर्व काही संपले आहे, त्याच वेळी ईश्वराची ही 8 रूपे किंवा हे 8 प्रकारचे लोक समाजात वावरत असतात, ज्यांच्या ताटात अन्नाचा कण कधीच संपत नाही. ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला मनःशांती मिळते आणि त्याच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा अखंड वास राहतो. श्रोते हो, ही गोष्ट त्या काळातील आहे जेव्हा पृथ्वीवर ऋषीमुनींचे तपसामर्थ्य आपल्या शिखरावर होते. एका घनदाट अरण्यात, जिथे चहूकडे हिरवीगार झाडे डोलत होती आणि पक्ष्यांचा किलबिलाट निसर्गाचे संगीत गात होता, तिथे महाज्ञानी आणि त्रिकालदर्शी महामुनी सूत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज झळकत होते. त्यांच्या सभोवताली शेकडो ऋषी जिज्ञासेने बसले होते. एका ऋषीने नम्रपणे हात जोडून विचारले की, हे महामुनी, या कलियुगात जिथे माणूस पोटासाठी दाही दिशा वणवण फिरत आहे, जिथे गरिबी माणसाला पिचून टाकत आहे, तिथे असे कोणते लोक आहेत ज्यांच्यावर ईश्वराची एवढी कृपा असते की ते कधीही अन्ना वाचून तडफडत नाहीत? तेव्हा सूत मुनींनी मंद स्मित केले आणि आपल्या अमृतवाणीने या कथेचा उलगडा करण्यास सुरुवात केली. एकदा कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती बसले होते. माता पार्वतीने विश्वातील दुःखी आणि दरिद्री लोकांच्या कष्टांकडे पाहून महादेवांना विचारले की, हे प्राणनाथ, आपण या जगाचे पालनहार आहात. मग काही लोक एवढ्या कठीण परिस्थितीतही आनंदी कसे राहतात आणि काही लोक प्रचंड संपत्ती असूनही उपाशी का राहतात? तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीला सांगितले की, देवी, हे सर्व प्रारब्धाचे आणि कर्माचे खेळ आहेत, पण तरीही 8 प्रकारचे जीव असे आहेत ज्यांची काळजी मी आणि माता अन्नपूर्णा स्वतः घेतो. त्या 8 लोकांची नावे आणि त्यांच्या जीवनाची गाथा ऐकून माता पार्वतीही चकित झाली. श्रोते हो, पहिली कथा आहे त्या दानशूर व्यक्तीची, ज्याच्याकडे स्वतःला खायला नसले तरी तो आपल्या वाट्यातील घास मुक्या प्राण्यांना किंवा अतिथीला देतो. एकदा एका छोट्या गावात एक वृद्ध ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरात गरिबीने असा काही मुक्काम ठोकला होता की कित्येक दिवस त्याच्या चुलीत अग्नी पेटला नव्हता. त्याचे शरीर वाळून काठी झाले होते, डोळे खोल गेले होते, पण त्याच्या हृदयातील भक्ती मात्र हिमालयासारखी अढळ होती. एके दिवशी त्याला कुठेतरी थोडीशी पीठ आणि गूळ मिळाला. त्याने आनंदाने त्याचे जेवण तयार केले. जसा तो पहिला घास घेणार तसा त्याच्या दारात एक भुकेला भिकारी आला. त्या भिकाऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय होती. तो ब्राह्मण क्षणभर थांबला. त्याने आपल्या पोटाच्या भुकेकडे न पाहता त्या ईश्वराच्या रूपातील भिकाऱ्याला आपले सर्व जेवण अर्पण केले. त्या क्षणी आकाशवाणी झाली आणि प्रत्यक्ष अन्नपूर्णा माता प्रकट झाली. मातेने सांगितले की, जो आपल्या पोटाची पर्वा न करता दुसऱ्याच्या पोटाची आग विझवतो, त्याच्या घरात कधीही अन्नाची कमतरता पडणार नाही. असा माणूस जगाच्या नजरेत गरीब असेल, पण माझ्या नजरेत तो कुबेरापेक्षा मोठा आहे. श्रोते हो, दुसरी कथा त्या माणसाची आहे जो आपल्या आई वडिलांची सेवा करतो. शास्त्रात सांगितले आहे की, ज्याच्या घरात आई वडिलांच्या डोळ्यांत आनंद अश्रू असतात, तिथे साक्षात विठ्ठल आणि लक्ष्मी पाणी भरतात. एका पुंडलिक नावाच्या भक्ताची कथा आपण ऐकलीच असेल, ज्याने आपल्या आई वडिलांच्या सेवेसाठी देवाला विटेवर उभे केले. जो मुलगा किंवा मुलगी आपल्या वृद्ध मातापित्याला सन्मानाने 2 घास भरवते, तिला किंवा त्याला या पृथ्वीवर कधीही अन्नासाठी कोणासमोर हात
पसरावे लागत नाहीत. कारण आई वडिलांचे आशीर्वाद हे संरक्षणाचे असे कवच आहेत जे काळ आला तरी मृत्यूला थोपवून धरतात. तिसरा प्रकार म्हणजे तो व्यक्ती जो नित्य नियमाने मुक्या प्राण्यांना घास भरवतो. श्रोते हो, विचार करा, ज्या प्राण्याला वाचा नाही, जो स्वतःची भूक सांगू शकत नाही, अशा कुत्र्याला, गाईला किंवा पक्ष्यांना जो आनंदाने चारा पाणी देतो, त्याच्या कर्माचे फळ गणिताच्या पलीकडले असते. गाईच्या शरीरात 33 कोटी देव राहतात असे मानले जाते. जेव्हा आपण एका गाईला गवत घालतो, तेव्हा आपण एकाच वेळी सर्व ब्रह्मांडाला तृप्त करत असतो. अशा व्यक्तीच्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी नियती त्याला कधीही उपाशी झोपू देत नाही. कोणत्या ना कोणत्या रूपाने त्याच्यासमोर अन्नाचे ताट हजर होतेच. चौथा व्यक्ती तो आहे जो ज्ञानाचे दान करतो आणि विद्यादानाचे पवित्र कार्य करतो. विद्या हे असे धन आहे जे खर्च केल्याने वाढते. जो शिक्षक किंवा जो ज्ञानी माणूस निस्वार्थ भावनेने इतरांना साक्षर करतो, त्यांना जीवनाचा मार्ग दाखवतो, त्याच्यावर सरस्वती देवीची तर कृपा असतेच, पण लक्ष्मी सुद्धा अशा माणसाच्या मागे मागे चालत येते. ज्ञानाचा दिवा लावणारा माणूस कधीही अंधारात राहत नाही. त्याच्या बुद्धीच्या आणि कर्माच्या जोरावर तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याला राजासारखा सन्मान मिळतो आणि त्याचे पोट कधीही रिकामे राहत नाही. श्रोते हो, पाचवा प्रकार आहे त्या कष्टकरी शेतकऱ्याचा, जो मातीशी नाते जोडून जगाचे पोट भरतो. शेतकरी हा विधात्याचा अंश आहे. तो घामाचे थेंब गाळून धान्याचा कण निर्माण करतो. जरी आजच्या काळात शेतकऱ्याची अवस्था बिकट दिसत असली तरी आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्याच्या कष्टाचे मोल अनन्यसाधारण आहे. जो मातीशी प्रामाणिक राहतो, जो निसर्गाची पूजा करतो, त्या शेतकऱ्याच्या घरी जरी सोन्याची नाणी नसली तरी त्याच्या कोठारात धान्याची कधीही वाणवा नसते. निसर्गराजा त्याला कधीही वाऱ्यावर सोडत नाही. सहावा व्यक्ती तो आहे ज्याच्या वाणीत गोडवा आहे आणि जो कधीही कोणाचे मन दुखवत नाही. शब्दांनी घायाळ करणारा माणूस आयुष्यात खूप काही मिळवेल पण शांती मिळवू शकत नाही. पण जो गोड बोलून शत्रूलाही मित्र बनवतो, ज्याच्या घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तो आदराने पाणी विचारतो, अशा माणसाच्या घरी लक्ष्मीचा अखंड संचार असतो. गोड बोलणे हे एक प्रकारचे तपच आहे. जो आपल्या जिभेवर ताबा ठेवतो आणि प्रेमाने संवाद साधतो, त्याला समाजात इतका मान मिळतो की लोक त्याला डोक्यावर घेतात. अशा प्रेमळ माणसाला जग कधीही उपाशी राहू देत नाही. सातवा तो जो धर्माच्या मार्गाने चालतो आणि कष्टाने धन कमावतो. चोरी, लबाडी किंवा कोणाचे तरी मन दुखावून मिळवलेले धन हे विषासारखे असते. ते येते तेव्हा वाटते की आपण खूप श्रीमंत झालो, पण ते जाताना सर्व काही हिरावून नेते. पण जो माणूस घाम गाळून प्रामाणिकपणे एक एक रुपया जमवतो, त्याच्या त्या पैशात बरकत असते. कष्टाची भाकरी ही पंचपक्वानापेक्षाही गोड लागते. असा माणूस जरी साधी चटणी भाकरी खात असला तरी त्याला मिळणारी तृप्ती आणि त्याचे आरोग्य हे ईश्वराचे देणे असते. प्रामाणिक माणसाच्या घरात दारिद्र्य कधीही प्रवेश करू शकत नाही. आणि आठवा तो जो अत्यंत संकटाच्या काळातही ईश्वरावरील श्रद्धा ढळू देत नाही. श्रोते हो, भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ती दगडालाही पाझर फोडू शकते. जो माणूस म्हणतो की देणाऱ्याने दिले आहे आणि तोच उद्याचीही काळजी घेईल, त्याच्या विश्वासाची परीक्षा देव घेतो खरा, पण त्याला कधीही हारू देत नाही. नामस्मरणात दंग असणारा भक्त हा जगाचा मालक असतो. श्रोते हो, मुनी सूतांच्या मुखातून गळणारे हे ज्ञानरूपी अमृत ऐकून सर्व ऋषीगण मंत्रमुग्ध झाले. त्या शांत अरण्यात जणू साक्षात सरस्वती देवी वावरत होती.
सूतमुनी पुढे सांगू लागले की हे जे 8 प्रकारचे लोक मी तुम्हाला सांगितले, हे केवळ साधे लोक नसून ते या विश्वाच्या चैतन्याचे आधारस्तंभ आहेत. भगवान शंकरांनी माता पार्वतीला या 8 जणांचे महत्त्व सांगताना एका दिव्य प्रसंगाचे वर्णन केले. महादेव म्हणाले, हे देवी, एकदा एक असा काळ आला होता जेव्हा संपूर्ण पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला होता. नद्या कोरड्या पडल्या होत्या, झाडे करपून गेली होती आणि जमिनीला मोठमोठे तडे गेले होते. पशुपक्षी अन्ना वाचून तडफडून प्राण सोडत होते. मानवाच्या डोळ्यांतील पाणीही आटले होते. अशा भयान परिस्थितीतही एका लहानशा झोपडीत एक वृद्ध दाम्पत्य अत्यंत शांत चित्ताने आपल्या जपमाळेत दंग होते. त्यांच्या घरात अन्नाचा एक दाणाही शिल्लक नव्हता, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक समाधान होते. महादेव पुढे म्हणाले, मी आणि माता अन्नपूर्णा त्या दोघांची परीक्षा घेण्याचे ठरवले. आम्ही अतिथीच्या रूपात त्यांच्या दारात गेलो आणि साद घातली, भिक्षाम देही. श्रोते हो, विचार करा, ज्यांच्याकडे स्वतःला पाणी प्यायलाही आधार नव्हता, त्यांनी त्या अतिथीचे स्वागत कसे केले असेल? त्या वृद्ध माऊलीने आपल्या पतीकडे पाहिले आणि पतीने फक्त डोळ्यांनीच संमती दिली. त्या माऊलीने घराच्या कोपऱ्यात जपून ठेवलेले शेवटचे मूठभर पीठ काढले, जे तिने कदाचित आपल्या मरणासन्न पतीसाठी ठेवले असावे. तिने त्या पिठाची एक छोटी भाकरी बनवली आणि मोठ्या आनंदाने आम्हाला अर्पण केली. त्या क्षणी त्या झोपडीचे रूपांतर एका सोन्याच्या महालात झाले आणि तिचे कोठार धान्याने भरून गेले. का? कारण तिने उपाशी मरू या भीतीपेक्षा कोणाला तरी जेव घालू या धर्माला मोठे मानले होते. श्रोते हो, या कथेचा गाभा समजून घ्या. गरिबी ही शरीराची नसते, ती मनाची असते. जो माणूस सतत माझ्याकडे काही नाही असे म्हणतो, त्याच्याकडे कधीच काही येत नाही. पण जो म्हणतो, ईश्वराने मला जे दिले आहे त्यात मी आनंदी आहे आणि त्यातील थोडा भाग मी इतरांना देईन, त्याच्या आयुष्यात कधीही कमतरता भासत नाही. या 8 प्रकारच्या लोकांमध्ये एक समान धागा आहे आणि तो म्हणजे कृतज्ञता. जे लोक सकाळी उठल्याबरोबर त्या विधात्याचे आभार मानतात की हे देवा, तू मला आजचा दिवस दाखवलास, मला श्वास दिलास, अशा कृतज्ञ लोकांच्या ताटातून अन्न कधीही निसटत नाही. कथेच्या मध्यंतरी मुनिसूतांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, श्रोते हो, हे 8 लोक कधीही उपाशी मरत नाहीत. याचे कारण म्हणजे त्यांच्या कर्माची शिदोरी. जेव्हा माणूस संकटात असतो तेव्हा त्याचे धन काम येत नाही, त्याचे मित्र काम येत नाहीत, तर त्याचे त्याने केलेले गुप्त दान आणि त्याने मुक्या जीवांना दिलेले प्रेम धावून येते. ज्याप्रमाणे गायीचे वासरू हजारो गायींमध्ये आपल्या आईला शोधून काढते, त्याचप्रमाणे माणसाने केलेले सत्कर्म त्याला जगाच्या पाठीवर कुठेही शोधून काढते आणि त्याचे रक्षण करते. कथेतील तो भाग अत्यंत रोमांचक आहे, जेव्हा प्रत्यक्ष यमराज एका अशा व्यक्तीचे प्राण न्यायला आले होते जो गरिबीत असूनही नेहमी इतरांना मदत करायचा. यमराजांनी पाहिले की त्या माणसाच्या भोवतीने हजारो पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या आशीर्वादांचे एक तेजोवलय निर्माण झाले आहे. यमराजांनाही रिकाम्या हाताने परत जावे लागले, कारण ज्याला सर्वांचे आशीर्वाद लाभतात त्याला काळही स्पर्श करू शकत नाही. आता या कथेच्या रसाळ प्रवाहात आपण अशा वळणावर आलो आहोत जिथे प्रत्यक्ष अन्नपूर्णा मातेचे दर्शन होते. माता पार्वतीने महादेवांना विचारले, स्वामी, हे सर्व ठीक आहे, पण ज्या माणसाने आजवर अनेक पापे केली आहेत, जो अधर्माने वागला आहे पण आता त्याला पश्चात्ताप झाला आहे, त्याचे काय? महादेवांनी अतिशय प्रेमळपणे उत्तर दिले, देवी, पश्चात्तापाची एक ठिणगी जन्मांतराची पापे जाऊन भस्म करू शकते. जर एखादा माणूस आजपासून जरी ठरवले की मी माझ्या कमाईतील छोटासा हिस्सा गरजूंना देईन, मी मुक्या प्राण्यांवर दया करेन, मी माझ्या शब्दांनी कोणाला दुखवणार नाही, तर त्याचेही दारिद्र्य नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. कष्टाची भाकरी आणि मनाची शांती, या 2 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तोच खरा श्रीमंत आहे. श्रोते हो, ही कथा संपताना
महामुनी सूत एका दिव्य फलश्रुतीबद्दल सांगतात. जे लोक ही कथा भक्तिभावाने ऐकतात त्यांच्या घरात कधीही धान्याची वाणवा राहत नाही. रात्री झोपण्यापूर्वी जर कोणी या 8 प्रकारच्या पुण्यवानांचे स्मरण केले तर त्याला वाईट स्वप्ने पडत नाहीत आणि त्याच्या नशिबातील गरिबीची रेषा पुसली जाते. कथेचा शेवट करताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ईश्वर आपल्याकडून सोन्या चांदीची अपेक्षा करत नाही. त्याला हवी आहे ती फक्त आपली शुद्ध भावना. 1 तुळशीचे पान आणि 1 तांब्याभर पाणी सुद्धा त्याला तृप्त करू शकते जर ते प्रेमाने अर्पण केले असेल. ज्याप्रमाणे या कथेचा नायक तो गरीब ब्राह्मण शेवटी समृद्ध झाला, ज्याप्रमाणे त्या शेतकऱ्याचे रान सोन्यासारखे पिकले आणि ज्याप्रमाणे आई-वडिलांची सेवा करणाऱ्या मुलाला राजवैभव प्राप्त झाले, तसेच फळ हे कथा ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला मिळो. गरिबी ही एक अवस्था आहे, ते तुमचे नशीब नाही. तुमचे कर्म तुमचे नशीब बदलू शकते. या 8 लोकांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. तुमच्या ताटात आलेल्या अन्नाचा प्रत्येक कण हा ईश्वराचा प्रसाद माना. कधीही अन्नाची निंदा करू नका, कारण अन्न हेच पूर्ण ब्रह्म आहे. जेवण करण्यापूर्वी आणि जेवण झाल्यानंतर त्या परमेश्वराचे आभार मानायला विसरू नका. अशा प्रकारे मुनिसूतांनी या कथेची सांगता केली. सर्व ऋषींनी हात जोडून त्या ज्ञानसूर्याला वंदन केले. कथेच्या शेवटी असे म्हटले जाते की जे घर अन्नपूर्णा स्तोत्राने आणि दातृत्वाने गुंजते तिथे दारिद्र्य कधीही उंबरठा ओलांडत नाही. या 8 लोकांच्या श्रेणीत स्वतःला नेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कोणाला तरी घास भरवलात तर ईश्वर तुम्हाला कधीही उपाशी झोपू देणार नाही. हाच या कथेचा आणि या संसाराचा अंतिम सत्य सिद्धांत आहे. श्री अन्नपूर्णा माता की जय. श्री लक्ष्मी नारायण की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कथेचा हा ओघ तुमच्या हृदयात कायम राहो आणि तुमच्या जीवनातील कष्टांचा काळ संपून आनंदाचा सूर्योदय होवो, हीच चरणी प्रार्थना. शुभम भवतु. अतिशय भक्तिभावाने आणि श्रद्धेने ही कथा इथे पूर्ण होत आहे. तुमची सर्व दुःखे, दारिद्र्य आणि चिंता या कथेच्या श्रवणाने धुवून जावोत आणि तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांतीचा अखंड वास राहो. इति श्री पद्मपुराणे किंवा शिवपुराणांतर्गत हे दिव्य आख्यान येथे संपन्न झाले. ओम शांतिः शांतिः शांतिः. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा.